हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे साडीचं पीस घेतलंय आणि अस्तर घेतलंय, याचे आपण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। आता इथे बघा, आपण चेस्टनुसार डबल घडी घालायची अस्तराची। 8.5 34 इंच चेस्ट घेर आहे, 4.5 त्याचा चौथा पार्ट, त्यानंतर 9.5 10.5 वरती आपण इथे कापडाची घडी घातली अस्तराची डबल। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे आणि शोल्डरचं जे मेजरमेंट आहे त्यासाठी इथे सरळ एक लाईन ड्रॉ करा, जेणेकरून शोल्डरचं माप कमी जास्त होणार नाही। या हिशोबाने एक सारखं इथे आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा, आता जो ब्लाउज मध्ये घोळ होतो, काखेतला मुद्दा म्हणा किंवा मग शोल्डरचा पॉइंट म्हणा, ब्लाउज मध्ये जो घोळ होतो त्यासाठी सविस्तर ब्लाउज समजून घ्यायचंय। तर आधी तर आपण ब्लाउजची टाकायची इथे उंची। तर नॉर्मल जे ब्लाउज असतं त्याची उंची एक 13 इथे तयार असते, 13। तर 1 इंच तुम्ही 13 वरती द्या आणि दुसरा पॉइंट तुम्ही 14 वरती द्यायचा, म्हणजेच की 1 इंच इथे आपल्याला घ्यायचंय एक्स्ट्रा। आता इथे शोल्डरचा पॉइंट जसा तुमचा गळा आहे, आता इथे मला पाठीमागचा जो गळा आहे, आता उंची आपली ब्लाउजची 13 असणार आहे। तर या पॉइंट पासून आपल्याला घ्यायची आहे आपला जो गळा आहे त्याची उंची। नॉर्मल जे नेक आहे ब्लाउज त्याची उंची असते इथे 9 इंचावरती। तर 9 वरती एक पॉइंट घेतलाय, 5.5चा मी इथे शोल्डर घेतलाय। कॉमन माप आहे, आता यासाठी मी कुठल्याही प्रकारचं बॉडीचं किंवा मग आपण ब्लाउज नाही त्याचं माप घेत नाही। एक नॉर्मल ब्लाउज जे मी तुम्हाला सांगते, क्लासचा आपला आजचा 4था दिवस आहे। जे ब्लाउज तुम्हाला शिकायला तुम्ही सुरुवात करताय त्यासाठी तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने सुरुवात केली तर इथे चालणार आहे। तर मुंड्याची उंची किती घ्यायची आहे? नॉर्मल ब्लाउज नेक तुमचा 9चा आहे, नॉर्मल 13ची उंची आहे, 6 इंचाचा आपण इथे जे आपलं शोल्डर आहे 5.5चा आणि मुंड्याची उंची घ्यायची 6 इंचावरती। पाठीमागचा पार्ट आपण आधी इथे ड्रॉ करतोय। आता इथे चेस्टनुसारच आपण याला ठेवलंय, तर इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता बघा, काखेतला प्रॉब्लेम, पाठीमागची जी गोलाई आहे त्याचे 2 पद्धती आहेत, ती आहेत गोल आकार देण्यासाठी इकडून 1.5 घ्या, नाहीतर एक सोपी पद्धत या पॉइंट पासून एक 3 इंचावरती आणि या पॉइंट वरती एक 3 इंचावरती, या पद्धतीने एक 3 इंचाचा एक कोन करायचा आहे आणि या पद्धतीने ते गोलाई घ्यायची, जेणेकरून एक्स्ट्रा कापड आपला होणार नाही। या पॉइंट मध्ये तिथे याला मॅच करायचंय, इथून या पद्धतीने। हा झाला आपला आकार गोलाईचा पाठीमागच्या पार्टसाठी। आता बघा, शोल्डर साठी जेव्हा की आपण 5.5चा इथे शोल्डर घेतलाय, तर टेपच्या 2 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपल्याला गळ्याचा इथे घेरा घ्यायचा आहे। जास्त घेरा वाढवायचा नाही, घेरा जर वाढवलं तर होतं काय, ब्लाउजचं शोल्डर इथे डाऊन होतं, त्यामुळे ही सोपी ट्रिक वापरायची आहे गळ्याच्या घेऱ्यासाठी। आणि इथे तुम्हाला हवा तर तुम्ही या पद्धतीने आपण एक बॉक्स आकारामध्ये नेक घेऊया किंवा मग हलकीशी गोलाई देऊन आपण गोल आकार घेऊया। इथे मी चौकोनी गळा घेते आणि खाली या पॉइंटला आता उंचीविषयी लक्षात घ्या, 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय, अर्धा इंच शोल्डर साठी, अर्धा इंच खाली पट्टी फोल्ड करू यासाठी। तर पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ झालाय। आता एक सोपी पद्धत याच्यामध्ये तुम्हाला टक्स टाकायचा आहे, तर कुठल्या साईज साठी कसा टाकायचा आहे? बंद बाजूपासून या पॉइंटला एक 4 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि जेवढा आपला गळा आहे त्या पॉइंट पासून आपल्याला खाली इथे उभा टक्स घ्यायचा आहे। आता इथे जो टक्स आहे तो आपण घेऊया एक 4.5 इंचावरती। अर्धा इंचाचा आपण टक्स घ्यायचा आहे यानुसार। तर बघा, आता पाठीमागचा पार्ट आपला पूर्ण ड्रॉ झाला, याला आपण कट करून घेऊया। तर बघा, पाठीमागचा पार्ट जो आहे तो आपण इथे कट करून घेतलाय या पद्धतीने। आता पाठीमागचा पार्ट आपला रेडी आहे, आता आपण कट करूया फ्रंट पार्ट। तर आपण पाठीमागचा पार्ट इथे कट केलाय, आता आपल्याला फ्रंट पार्ट इथे कट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, आधी आपण कटोरी कट करूया। तर त्यासाठी बघा, आता कटोरीचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, तिरकस या पॉइंटला आपण 5.5ची कटोरी घेणार आहोत। तर इथे आता इथून कसं मेजरमेंट घ्यायचंय, तर इथे 1.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचंय, इथे खालून 1.5 इंच आपण घेतलंय आणि या पॉइंट पासून 5.5 इंचावरती 5.5 मध्ये आपल्याला घ्यायचंय 3 इंच टक साठी एक्स्ट्रा। तर 1 5.5 6.5 7.5 आणि 8.5, इथून 1 ते 8.5 पर्यंत मी इथे 3 पॉइंट देऊन घेतले। आता या पॉइंट पासून आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची। आपण कटोरी कट करतोय, लक्षात घ्यायचंय 5.5 इंचाची। आता हे झाल्यानंतर 8.5चा आपल्याला इथे काय करायचंय, सेंट्रल पॉइंट काढायचा आहे।
कटोरीची एक सोपी पद्धत आपण बघतोय आणि जी आपल्याला अगदी कम्फर्टेबल होईल. 8.5चा आपण इथे सेंट्रल पॉइंट काहीसा इथे बघा 4.25 इंचावरती या पॉइंटला. आता इथून आपण काय करायचंय, कटोरीचं उभं मेजरमेंट टाकायचंय 6 इंचावरती आणि खाली आपण जे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय इथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची, एक प्लसचं चिन्ह तयार करायचंय या पद्धतीने. आता हे तयार झाल्यानंतर शोल्डर डाऊन होतं, गळा मोठा होतो, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. त्याची एक सोपी पद्धत आपल्याला करायचं काय, या पॉइंट पासून इथे, या पॉइंट पासून इथे एक बघा, एक 6 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपल्याला इथे एक पॉइंट देऊन घ्यायचंय. फक्त आकारासाठी लक्षात घ्यायचंय एक आकार आणि या पॉइंट पासून मग 3 इंचावरती इथे 3 इंचावरती तिरकस हा जो पॉइंट आला आपला या पॉइंटला. ठीक आहे. घेरा आपण किती घेतला, 6 आणि टेपच्या 2 लाईन एवढा आपण घेरा घेतलाय. इथून आपण घेतलंय वरून 3 इंचावरती, कशासाठी, तर गळ्याचा आकार द्यायला. हा कटोरीचा झालाय आपला आकार. इथून आपली साईड पट्टी मॅच होईल आणि पूर्ण पुढचा गळा हा आपला इथे तयार होतो या पद्धतीने. आता आपण घेरा पण घेतलाय आणि इथे या पद्धतीने हुकपट्टी आयपट्टीसाठी आपण इथे लाईन ड्रॉ करूया. या पॉइंटला आपल्याला हुकपट्टी किंवा मग आयपट्टी. आता इथे लाईन झाली आहे, त्यानंतर आपण करायचं काय, या पॉइंटला जेवढा आपण सेंट्रल पॉइंट पासून घेरा इथे घेतला 6 आणि 2 लाईन एवढा, तर इथे पण आपल्याला तेवढाच इथे घेरा घ्यायचा आहे. इथे या पॉइंटला 6 आणि 2 लाईन एवढा घेरा. आता करायचं काय, 1, 2 आणि 3 तिघे पॉइंट आपल्याला मॅच करून घ्यायचे या पद्धतीने. खाली पण जो आपल्याला टक्स टाकायचा आहे त्यासाठी इथे मॅच करून घ्यायचंय. आता हे झालं. आता हे झाल्यानंतर आपण एक महत्वाचं काम करायचं काय, 1 इंच आपल्याला घ्यायचंय आत, इथे 1 इंच आत घ्यायचंय. हुकपट्टी आयपट्टीच्या पॉइंटला 1 इंच आत घ्यायचंय. उभा जो टक्स असणार आहे तो आपला 1.5 इंच असणार आहे इथे. आता आडवा टक्स इथे जे आपण 3 इंच वाढवून घेतलं ते 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून एवढं आपल्याला आडवा टक्स टाकायचं या पद्धतीने. आता हा भाग झाला आपला शिलाईचा, पण मी तुम्हाला व्यवस्थित इथे मशीनवर समजवता येत नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित आपण कटिंग मध्येच हे बघतोय. या पद्धतीने आपल्याला उभा टक्स जिथे मी लाईन ड्रॉ केलंय तिथेच आपल्याला शिलाई घ्यायची. ठीक आहे. आता हा पॉइंट आणि 1 इंचचा हा पॉइंट याला आपल्याला मॅच करून घ्यायचंय या पद्धतीने. तर हा झाला आपला कटोरीचा. आता या पद्धतीने झाली आपली कटोरी इथे रेडी. तर बघा कटोरी ड्रॉ करून झालीये, हिला आपण कट करून घेऊ. आता मी कट कुठे करणार आहे, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की तुम्ही कटिंग करताना दाखवत नाही. तर जिथे मी लाईन ड्रॉ केली अजिबात एक्स्ट्रा कापड घ्यायचं नाहीये, जिथे मी लाईन ड्रॉ केली त्याच पॉइंटला मी कटिंग करते. आता आपण कटोरी जी आहे ती कटोरी आपण कट करून घेतोय पूर्ण. ही आपली गोल कटोरी इथे रेडी झाली आहे. तर बघा या पद्धतीने आता दोघही पार्टची आपल्या इथे कटोरी जी आहे ती कटोरी आपली रेडी झाली आहे. कटोरी रेडी आहे. आपण कट करूया साईड पट्टी. आता बघा कटोरीच्या मापावरून आपण इथे या पॉइंटला साईड पट्टी, इथे साईड पट्टी जी आहे ती साईड पट्टी कट करणार आहोत. तर साईड पट्टीसाठी आपल्याला करायचं काय, आता हा जो पार्ट आहे तर याला आपल्याला किंचितसा इथे वरती या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. उंची आपल्याला थोडी एक्स्ट्रा हवी आहे, तर यानुसार आपण इथे फोल्ड केलंय. तर बघा आता एवढी याची उंची आहे. आता या पार्ट मध्ये इथे बघा डबल फोल्ड या पॉइंट पर्यंत केलंय मी. 1 इंच वरती कापड अजून वाढवून घेतला आणि ही आपली कटोरीचा पॉइंट आहे. आता मेजरमेंट लक्षात घ्यायचंय. जे नवीन शिकताय गोंधळायचं नाही, सोपी पद्धत आहे आणि ब्लाऊज परफेक्ट आहे. या हिशोबाने आपण इथे कटिंग करतोय. तर साईड पट्टीसाठी तिरकसं मेजरमेंट घेतोय गोलाईच्या पार्टचं. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आहे तयार. हे 7 इंचावरती 7 इंच तयार आहे. करायचं काय आपल्याला, आता या पॉइंट पासून तिरकसं घ्यायचंय 7 इंचावरती. इथे या पॉइंट पासून तिरकसं 7 इंच मेजरमेंट घ्यायचंय. एक पॉइंट इथे आणि दुसरा पॉइंट 7 इंचावरती इथे. आता जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी आधी तर हा जो पॉइंट आहे तिरकसं मी लाईन ड्रॉ केली आहे, तर इथे आपल्याला या पद्धतीने मॅच करून घ्यायचं.
हे झालंय. त्यानंतर आता वरती या पॉइंटला इथे 5 इंचावरती 5 जास्त वाढवायचं नाही, जास्त जर वाढला तर काय होईल, गळा आपला मोठा होईल. त्याच्यामुळे इथे फक्त 5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय वरती. ठीक आहे. आता आपण शोल्डर घेतलं होतं 5.5 इंचाचं आणि 2.25 इंचाचा गळ्याचा घेरा. तर 2.25ला बाहेर ठेवायचंय आणि ते 5.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे. लक्षात घ्या, पूर्ण शोल्डर 2.25चा गळ्याचा घेरा ह्या रेषेपासून बाहेर ठेवला इथे आणि 5.5 वरती एक पॉइंट दिलाय. तर शोल्डरचं मेजरमेंट टाकलंय. त्यानंतर आता जी मुंढ्याची उंची होती आपली 6 इंचाची, तिला या पॉइंट पासून घ्यायचंय 6 वरती इथे सरळ 6 इंच मुंड्याची उंची. आता हे झाल्यानंतर आता इथे आपला साईड पट्टीचा घेरा येईल. याचं मेजरमेंट कसं टाकायचंय, 2.25ला बाहेर ठेवायचंय गळ्याच्या घेऱ्याला आणि चेस्टचा चौथा पार्ट टाकायचाय. आता चेस्टचा चौथा पार्ट आहे आपला 8.5 इंचावरती. तर 8.5 म्हणजे या पॉइंटला इथे कापड आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. इथे 8.5 इथे, त्यात परत आपल्याला 1.5 इंचाची इथे मार्जिंग हवी आहे या पॉइंट पर्यंत. साधारण इथे आपल्याला 1.5 इंचाची पट्टी जॉईन करावी लागणार आहे. तर इथे आपण कापड जॉईन करणार आहोत. आता इथे साईड पट्टीचा घेरा लक्षात घ्यायचा आहे. या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचंय 1 आणि 2 लाईन बाहेर आणि या पॉइंट पासूनच आपल्याला घ्यायचंय आत 1 आणि 2 लाईन एवढं. आता बघा 1, 2 आणि 3 हे तिघही पॉइंट मॅच करायचे. इथे आपली कटोरी मॅच होईल या पद्धतीने. इथे आपली कटोरी मॅच होईल आणि या पॉइंटला आपली स्लीवला मुंड्याची जी गोलाई आहे ती आपण या पॉइंटला देतो या पद्धतीने इथे. तर बघा आता साईड पट्टी आपली रेडी आहे. फक्त याच्यात आपल्याला करायचं काय, आता जसं की मी तुम्हाला आधी म्हटली, इथे कटिंग करताना आपल्याला या पॉइंटला, आता इथे बघा इथे आपल्याला पट्टी मॅच करायची आहे. तर बघा या पद्धतीने. तर तुम्हाला माप लक्षात यावी म्हणून इथून जे आहे, जसं की कापड आपला आता आपण डायरेक्ट अस्तरावर कटिंग करतोय या पद्धतीने एवढी आपली इथे साईड पट्टी असणार आहे. तर बघा आता साईड पट्टी अस्तर मध्ये आपण जॉईन घेतलाय. मेन जे फॅब्रिक आहे साडीवरती हिला आपण जॉईन करून घ्यायचंय. तसं ठेवून आपल्याला इथे हे मेन फॅब्रिक इथे साडीचं कट करायचंय. अस्तर मधला जॉईंट हा लक्षात येत नाही. या पद्धतीने आपण जेव्हा डायरेक्टली कटोरी आणि साईड पट्टी कट करतो तर या पद्धतीने आपण इथे साईड पट्टी रेडी केली आहे. आता ज्यांना कापड इथे एक्स्ट्रा असेल त्यांनी काय करायचंय, डायरेक्ट या पद्धतीने डबल फोल्ड कापड ठेवायचंय. जशी मी माप टाकली एक मोकळा भाग घ्यायचा आहे या पद्धतीने. नवीन तुम्ही शिकताय, प्रश्न नको पडायला म्हणून हा मुद्दा इथे क्लिअर करते. या पद्धतीने आपण तिरकसचं 7 इंचाचं माप टाकायचंय. चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे. इथे 8.5 येईल. इथे 1.5 इंचाची मार्जिंग या पद्धतीने. आणि या पद्धतीने आपली साईड पट्टी इथे रेडी होईल. तर ही मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवली, पण मी याला ही कट करायची नाही. यात आपल्याला अजून योगपट्टी आणि स्लीव कट करायची. त्यासाठी आता मी हा जो पार्ट आहे यालाच आपण जॉईन देणार आहोत. योगपट्टी आपली रेडी आहे, साईड पट्टी आपली रेडी आहे. आता आपण कट करूया योगपट्टी. आता बघा आपल्याला योगपट्टी कट करायची, त्यासाठी मी साईड पट्टी ठेवली आणि उंचीचं मेजरमेंट घ्यायचंय. आता इथे उंची बघा 12 तयार आहे बरोबर. तर शिवल्यानंतर हा पार्ट 11 इंचाचा होईल. 1 इंच आपल्याला शिलाई जाईल. तर 11 इंच आपल्यावाली वरची कटोरी साईड पट्टी राहील. तर 12 इंचाचा आपल्याला ब्लाऊज तयार हवाय. तर 2 इंचाची आपल्याला इथे योगपट्टी हवी. तर याचं मेजरमेंट कसं आपल्याला घ्यायचं, 2 इंच योगपट्टीचं. याला मी ठेवलं या पद्धतीने डबल ठेवायचंय आपल्याला. बघा आता या पॉइंट पासून बघा आपण 2 इंचाची योगपट्टी हवी. या पॉइंटला घ्यायचं आपल्याला 3 इंचावरती. इथे 3 या पॉइंटला घ्यायचंय 3 आणि कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय
कमर घेर आहे 32 इंचाचा, 8 वरती 1 पॉइंट द्या, 2 इंचची योगपट्टीमध्ये मार्जिन घ्यायची, 10 वरती दुसरा पॉइंट, इथे आपण 3 घेतलंय, या पॉइंटला घ्यायचं आपल्याला 2.5 इंचावरती, या पॉइंट पासून अर्धा इंच आपल्याला घ्यायचंय कमी आणि याला या पद्धतीने तिरकसं घ्यायचंय. तर बघा आता इथे आपली साईड पट्टी, योगपट्टी आणि कटोरीचा जो पार्ट आहे तो आपण इथे डायरेक्ट कट केलाय. आता हे झाल्यानंतर आपण स्लीव इथे कट करून घेऊया. आता स्लीव साठी बघा कापड आपला एवढा इथे शिल्लक आहे, याची घडी कशी घालायची आहे आधी तर जो एक्स्ट्रा कापड आहे जो एक लेवल मध्ये आपण याला कट करून घेऊया. एका लेवल मध्ये कापड कट झालंय. आता याला आपण करायचं काय, आधी तर याची आपण या पद्धतीने डबल घडी घालूया आणि याला आपल्याला 4 कापडामध्ये फोल्ड करायचं या पद्धतीने. आता बघा ही जी कापड फोल्ड वाला पार्ट आहे तो मी माझ्याकडून ठेवून घेतलाय आणि या पॉइंट पासून आता स्लीवची आपल्याला उंची घ्यायची आहे. आता उंचीमध्ये 5 इंचाची स्लीवची आपल्याला उंची हवी आहे आणि इथे अस्तराची स्लीवची उंची आपली आहे 4.25 इंच. तर जेवढी उंची आपण तेवढी घेऊया. दंड घेर आहे 12 इंचाचा, 6 वरती 1 पॉइंट देऊया आणि वरून इथे काखेवरती, काखेतला जो पार्ट आहे इथे 3 इंचावरती आपल्याला काखेतला मेजरमेंट घ्यायचे. स्लीवची गोलाई द्यायची आपल्याला 7.5 इंचावरती तिरकशी, या पॉइंट पासून 1.5 इंचची परत इथे मार्जिन. आता बघा स्लीवचा आकार कसा द्यायचा आहे, या पॉइंट पासून हलकीशी गोलाई 6 इंच आपण दंड घेराचं मेजरमेंट टाकलंय फिक्स वाला, जिथून की आपण काखेतला मेजरमेंट टाकतो, पण इथे सुद्धा पुढे आपल्याला मार्जिन हवी 1.5 इंचाची या पद्धतीने आणि इथे या पॉइंटला मॅच करायचं. या पद्धतीने आपलं स्लीव इथे रेडी. आता बघा स्लीव आपलं आतापर्यंत जी आपण कटिंग आहे ती आपण सगळी इथे अस्तरावर दिली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर हे ठेवून कट करून घ्या. साईड पट्टी मी तुम्हाला डायरेक्टली इथे कट करून दाखवणार आहे, पण त्याआधी आता स्लीवचा जो मार्जिंगवाला पॉइंट आहे त्याला सोडायचा आहे आणि जो आपला फिक्स वाला पॉइंट आहे तिथे टेपचे 2 लाईन एवढा इथे गॅप घ्यायचा आहे आणि या पद्धतीने वरून 1 इंच सोडायचा आहे, इथे मार्जिंगचा पॉइंट सोडायचा आहे आणि अर्धा इंचाची जसा आपण स्लीवचा आकार दिला त्यानुसार इथे आकार द्यायचा आहे आणि या पॉइंटला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हा पार्ट फ्रंट पार्टला मॅच करायचं जेणेकरून चुनी किंवा मग गुढी पडणार नाही या हिशोबाने. तर स्लीव पण आपली रेडी आहे. आपण आता मेन फॅब्रिकवर कट करून घेऊ. आता बघा इथे आपल्याला ब्लाऊज मध्ये आधी जो आपला काठाचा पार्ट आहे साडीचा, तर त्यासाठी मी ही माझी जी स्लीव आहे जी आपण कट केली तिला मी काठावरती ठेवली आहे. उंची स्लीवची आपल्याला 5 इंच हवी आहे. अस्तराची आपली उंची इथे कमी, तर याला आपण करायचं काय, काठ येईल या हिशोबाने जे आपण कटिंग करतोय. तर इथे बघा आता आपले दोघे स्लीवचे पार्ट इथे आपण कट करून घेतले. स्लीव रेडी झाली आहे. आता बघा इथे मी चेस्ट वाईज डबल ठेवून आपण इथे अस्तर ठेवलंय, अस्तर आणि खाली योगपट्टी. आधी आपण याला कट करून घेऊया. मेन फॅब्रिकच्या गळ्याची कटिंग करायची नाही आपल्याला, फक्त अस्तराच्या गळ्याची आपण इथे कटिंग केली. आता बघा इथे आपण अस्तराची कटिंग केली, मेन फॅब्रिकची कटिंग आपण केली नाही. आता इथे योगपट्टीमध्ये इथे बघा या पॉइंटला इथे टोकाचा पार्ट आहे योगपट्टीचा, तर या पॉइंट पासून मी सरळ कट केलंय. खाली पण आपण तुम्ही बघत असाल थोडं इथे अस्तरापेक्षा थोडं इथे एक्स्ट्रा आहे का, तर वेगळी पट्टी न लावताना आपल्याला यातच उलटवून घ्यायचंय, त्याच्यामुळे मेन फॅब्रिक आपल्याला थोडं इथे एक्स्ट्रा घ्यायचंय.
योगपट्टी आणि आपलं पाठीमागचा पार्ट इथे रेडी आहे. तर बघा आता आपण उरलेल्या कापडामध्ये याला आपण डबल फोल्ड ठेवायचंय आणि डबल फोल्ड ठेवल्यानंतर आता साईड पट्टीसाठी आधी तर कापड जसं ऍडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला इथे ठेवायचं आहे या पॉइंट पासून. आता बंद बाजूपासून मी याला या पॉइंट पासून ठेवलंय. आता इथे बघा आपण याला तर जॉईंट द्यायचंय पण इथे याला जॉईंट द्यायची गरज नाही कारण कापड आपला इथे एक्स्ट्रा आहे. याला करायचं काय या पॉइंट पासून सरळ इथे एवढा आपल्याला इथे एक्स्ट्रा हवी आहे साईड पट्टी. एक्स्ट्रा म्हणता येणार नाही, हिला मेन फॅब्रिकला जॉईंट द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला यानुसार याची कटिंग करायची. तर बघा आता आपली साईड पट्टी पण इथे रेडी आहे. साईड पट्टी रेडी आहे. आता आपण कट करूया कटोरी. आता इथे आपण उरलेल्या कापडामध्ये कटोरी ठेवायची आहे. डबल आपला कापड आहे यानुसार आपण इथे कटोरी ठेवली आहे आणि इला आपल्याला अजिबात एक्स्ट्रा नाही आहे तसं फक्त आपल्याला नेलला कट करायची. तर इथे आपण कटोरी पण आपलं बघा दोघे कटोरी पण आपले रेडी आहे. पूर्ण ब्लाऊजची आपण इथे कटिंग बघितली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथे पूर्ण जे ब्लाऊज आहे ते मी कट करून घेतले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथे स्टेप बाय स्टेप पाइपिंग कशी करायची आहे, ब्लाऊज कसं शिवायचंय, स्लीव कशी लावायची आहे जेणेकरून काखेत आणि कुठल्याही प्रकारचा घोळ इथे ब्लाऊज मध्ये होणार नाही. डिटेल आपण व्हिडिओ पाहूया स्टेप बाय स्टेप. आजच्या व्हिडिओची तुम्हाला कटिंग समजली असेल तर मला कमेंट्स करा. जे काही तुम्हाला यात अवघड वाटते त्यासाठी कमेंट्स करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओत मला तुम्हाला परत हे समजावून सांगता येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि जे कोणी नवीन शिकताय त्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हे समजायला आणि शिकायला ब्लाऊज सोपं पडेल.